इथं जमलेले सर्व गाडसरांचे शिष्यवृंद, आमच्यापेक्षा श्रेष्ठ गायक, ज्येष्ठ भजनी कलाकार, ज्येष्ठ कलाकार आणि सर्व ग्रामस्थ तसेच पत्रकार ज्यांनी इकडे सिंधुदुर्गात तसेच गोव्यामध्ये सुद्धा या कार्यक्रमाची जाहिरात दिली, सर्व पत्रकार. आजचा हा कार्यक्रम गाडसरांना निर्णय केला. मग एक विचार आला काय तर गाडसरांचं या गावाबद्दल योगदान, आम्ही बाळूगाडत म्हणायचो, बाळूगाडांचं योगदान, त्यांचं नाव व्हावं, त्यांचं आठवण व्हावी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची बुद्धी सुचली. आणि ह्या स्थितीत म्हणजे काय बोलणार मी. मागे सुद्धा मी आलो नाही कारण मला ते डेअरिंग झालं नाही. मागे एक कार्यक्रम होता सत्यवान, त्याला मी आलो नाही कारण तिथं नाही आल्यामुळे मला ते आहेतच असे वाटतात. पण आता नाविलाज झाला की आता यावंच लागतं. नटराजाचा सेवक किंवा दत्त म्हणजे संगीतातला म्हणजे दत्तप्रभूंचा पादुकांचा सेवक हा त्यांच्या पायाकडेच सदोदित असेल असं मला वाटतं. आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती आहेच आणि त्यांचा आशीर्वाद सर्व शिष्यांना, सर्व कुटुंबियांना लाभो असं मी ईश्वरचरणी मागतो. आता बाळूविषयी बाळूबद्दल 4 शब्द बोल. तुम्ही बरोबर एकत्र राहत होता, फिरत होता, म्हणून हा तर सुरुवात करतो. बाळू हा एक व्यक्तिमत्व म्हणजे आम्ही लहानपणापासून पहिल्यांदा बाळू हे आमचे शेजारी, आमच्या घरी आमच्या मंडपात म्हणजे आमचा मंडप होता, त्या मंडपात झोपण्यासाठी त्याचं एक अंतरुण त्यांचे भाऊ अजित गाड हे एकत्र आमच्या घरी तिथे अंगणात झोपायचे. सुद्धा मास्तर म्हणून त्यांच्या वडिलांना, कारण का मास्तर म्हणजे संगीत, आम्ही संगीत नाही शिकलो त्यांच्याकडे, पण त्याची एक पद्धत होती बघा. एक केळीचं झाड लावलं, तिला एक घड आला, तिला 60-70 केळी आली, किती पैसे झाले बघ. एक केळ लावल्यानंतर परत आणि केळ लावायची ना, तिला 7 बाजूला त्यांचे रोप आले का किती घड झाले, हे सुद्धा गुरु ह्या शिक्षण. पण एक सांगतो, त्यांच्या वडिलांनी हा व्यासपीठाला बोलण्याची संधी बिंदी काय म्हणतात ते आम्ही त्यांच्याने आमका व्यासपीठ दिलं, बोलण्याचा धाडस शक्ती दिली. नाटकामध्ये आम्ही काम केलं, नाटकाचे संगीत ते करणारे पुढे त्या आम्ही स्टेजवर, ते पुढे दुसरे त्यांच्याबरोबरच्या साथीचे अजित भावे म्हणून होते, ते दोघे म्हणतात आम्हाला स्फूर्ती द्यायची, स्टेजवर स्फूर्ती द्यायच्या. मग शेवटी काय झालं, एक गरिबांचा देव नाटक आम्ही केलो. त्याच्यानंतर नाटक संपल्यानंतर तो म्हणाला नाटकं केली बस आणि नाटक करू नको, काय एखाद्या वेळी पार्टाचा कमी जास्त झाला तर तुझं आतापर्यंत केलेलं नाव कमी होणार, त्याच्यावेळी तू आता वेचून बंद कर. आणि नाटकाची आम्हाला आवड इकडे आणि त्यांच्या मागे बसलेल्या माणसांना माहिती आहे काय, तरी पण आतमध्ये जाऊन सकाळी त्या दिवशी जो प्रसंग घडला त्या दिवशी 7:30 वाजता बाळू गेल्यानंतर 7:30 वाजता सकाळी अजित सांगायला आला. अजिताला बघितलं ना, त्यांनी न सांगता मी त्याला विचारलं. म्हणजे तेवढं आमचं जवळचं हे असतं. एकीकडे झोपायचं, रात्रभर गोष्टी, सकाळी केव्हा उजाडले काही माहितीच नाही, अरे उजाडले म्हणे, झोपायचंच नाही. नंतर अशी एकमेकाची आमची दोस्ती होती. आम्ही एकमेकांना प्रेम दिलं, त्या कुटुंबाने आम्हाला साथ दिली, आम्ही त्यांना साथ दिली. आणि आयोजकांनी या गोष्टी जास्त काही बोलत नाही, बोलण्याची संधी दिली व त्यांची आम्ही आभार मानतो. मला काही त्यांचं कौतुक करा, कारण आम्ही सदाच म्हणतात की जशी म्हणजे एक दीस गेलो काय दुसरा दीस उजवाडटा आणि फाटल्या दिसाक आम्ही फाटी सांडून फुडल्या दिसाची सुरवात करता. पण दुसरो दीस जेन्ना नवो दीस उजवाडटा तेन्ना फाटल्या दिसाचे बरें जे कितें काम आसता, बरें कार्य आसा तें घेवन आमी फुडें वचपाक जाय. आनी हें काम फुडें घेवन वचपाचें कार्य जें आसा ती आयज ही संस्था करता. आनी ताका लागूनच आयज आमकां हो एक क्षण मेळ्ळो, ही एक संदी मेळ्ळी आयज हांगा बसपाची. वळख आसा आमच्या गांवची आनी ही वळख, ही संस्कृती टिकोवपा खातीर तेंचें योगदान आसा, हें कधी ना संपणारें योगदान आसा. हेची जी जाणीव आसा ती सदैव येणाऱ्या पिढ्यान उरतली. आणि हें काम आमकां फुडें व्हरपाक जाय म्हणून अशी जी संस्था आसा तांकां पाडपय दिवपाचें काम, तांकां मोटिवेट करपाचें काम आमी सदांच करतले. जें कितें शक्य आसा त्या परीन आमचो तांकां सदांच सहकार्य आसतलें.
आणि स्वर दिगंबरा हो कार्यक्रम आयच्या पुरतोच आसचो ना, तर हो स्वर जो आसा तो तिची फुडली येणारी वर्सां म्हणजे गुंजत रावतलो ह्या वाठारांत, ह्या गांवांत, ह्या तालुक्यान, आनी ती भोंवून म्हाका दिसता सिंधुदुर्गांतूय बी, कारण खुबशे लोक हांगासर उपस्थित आसात. तांकां पयल्यापणान लक्षांत येता की तांची जी व्याप्ती आसा ती फक्त पेडण्या पुरती किंवा तालुक्या किंवा गोमंतका पुरती नासली, तर सिंधुदुर्गा पर्यंत पावल्ली आसली. ताकाच लागून परत एक फावट अशा थोर महनीय व्यक्तीक उगडास करपाक म्हाका खूब म्हणजे मन भरून येता.